श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आणि मराठी महिन्यानुसार येणारा सर्वात पहिला सण म्हणजे गुढीपाडवा याविषयी काही जाणून घेणार आहोत। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण साजरा करतो। शालिवान सहस्त्राचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो। ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते। श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे। याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाले। प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली। ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते। पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले। पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले। पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात। याला चैत्र नवरात्र असे म्हणतात। लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक केला जातो। पार्वतीचे लग्न झाले की माहेर वासनी म्हणून महिनाभर माहेरी राहते। तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरींचे हळदी कुंकू केले जाते। अक्षय तृतीयेला या दिवशी ती सासरी जाते। गुढी शब्दाची उकल तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे, तसाच तो तोरण असाही आहे। गुढीपाडवा पूजा पद्धती सहस्त्र फल म्हणजे काय तर त्या पाडव्यापासून जे सहस्त्र म्हणजे वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे सहस्त्र फल दिलेले असते। सहस्त्र फलात देशकालाचीही निर्देश असतो, म्हणजेच देशाच्या कोणत्या भागात सुख समृद्धी असेल ते सहस्त्र फलात त्रोटकपणे सांगितलेले असते। वर्ष प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या सहस्राचा अधिपती असे मानले जाते। म्हणजेच आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते। 60 सहस्राची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे। एका विभागणीतच 5 सहस्राचे एक युग अशा पद्धतीने 60 सहस्राची 12 युगे मानली जातात। तसेच सहस्त्र चक्रातील 8व्या भाग नावाच्या सहस्त्रापासून विजय या 27व्या सहस्रापर्यंत 20 सहस्रांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते। ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली। तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते। या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात। या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात। या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे की तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो, योग श्रवणाने रोग जातो, कर्ण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे। त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फल मिळते। चैत्र हा अधिक मास असता काहींच्या मध्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्य करावीत, तर काहींच्या मध्ये
ती शुद्ध किंवा निजचैत्राच्या प्रतिपदेस करावीत असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूंनी निर्णय दिला आहे तो असा की अभ्यंग स्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी. पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेसच कराव्या. आरोग्यदृष्ट्या महत्त्व चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारते, पित्त नाश करते, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आपले चॅनल पाहत राहा, फॉलो करत राहा आणि माहिती आवडल्यास शेअर पण करत जा. धन्यवाद.